उशीर आहोत, लेट आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सुरेंद्र स्मृती चषक 2025 आपण पाहतोय आणि या 2025च्या या महासंग्रामामध्ये खूपच सुंदर असं स्पर्धेचं ऑर्गनाईज केलं गेलं SD विनर संघाच्या माध्यमातून. आणि दुसरा सामना पाहतोय आजच्या या पहिल्याच रात्रमध्ये. एका बाजूला आपण इनविसेबल संघ पाहतो आणि दुसऱ्या बाजूला डेंजरस संघ. डेंजरस संघ यांचा विचार केला आताच झालेल्या स्पर्धेमध्ये डेंजरसची स्पर्धा आपण पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये डेंजरस कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यांची स्पर्धा होती, ऑर्गनाईज स्वतः होते आणि विनर सुद्धा झाले त्या स्पर्धेमध्ये. पुन्हा पहिलाच सामना खेळत असताना सुरेंद्र स्मृती चषक 2025 पहिला चेंडू फेस करत असताना एक प्रत्येक संघाला इच्छा असते की आपली पहिली सुरुवात ही मात्र गोड हवी आणि तीच गोड सुरुवात करत असताना फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडवरती रॉय पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्याने फेस केला आणि तो पहिला चेंडू सॉफ्ट हँडने फक्त त्या चेंडूला दिशा दाखवली आणि आपल्या संघाच्या खात्याला मात्र ओपन करताना संघाचं व वैयक्तिक खातं मात्र त्याने ओपन केलं. पहिली धाव स्कोर कार्डवरती. जर पाहिला पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत चेंडूपर्यंत नजरा ठेवल्या गेल्या फलंदाजांच्या माध्यमातून आणि त्या चेंडूला शेवटपर्यंत नजर ठेवल्यानंतर चेंडू सोडला गेला इलेक्ट्रिकच्या बाहेर. पंच दर्शवत आहेत की वाईट बॉल. पाहूया इथे जर पाहिलं चेंडू खेळला गेलाय परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. कर्णधार आहेत इनिसेबल संघाचे चेंडूवरती येत आहेत. चेंडूला रोखलं जातोय. 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. इकडे स्वीप केलाय चेंडू. चेंडू चाललाय कार्पेटला रोल करत सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 धावा इथे पाहायला मिळतात. सुंदर असा फटका. नक्कीच सुंदर अशी भव्य दिव्य आपण स्पर्धा पाहतोय. आजच्या दिवसामध्ये आपण डेंजरस संघालाही खेळताना पाहतोय. आपण DNCCची स्पर्धा पाहिली तर पालघर विभागामधील प्रथमतः 1 लाखाची टुर्नामेंट अंडर बॉक्स क्रिकेटची आपण पाहिली गेली. वाय कट्टा चषक आपण पाहतोय मुंबई विभागामध्ये. त्या मुंबई विभागातनं पुन्हा एकदा पालघर विभागामध्ये या स्पर्धेचं ऑर्गनाईज केलं गेलं आणि ती DNCCची आपण स्पर्धा पाहिली. 1 लाखाची राशी आपण होती त्या स्पर्धेची प्रथम क्रमांकासाठी आणि त्या स्पर्धेमध्ये विनर संघ जो आपण ठरला. विनर संघ जर आपण पाहिला तर ऑर्गनायझर संघ तो म्हणजे DNCC संघ होता. आणि त्यानंतर आताच झालेल्या या स्पर्धेमध्ये आपण डेंजरसची स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा डेंजरस संघाने डेंजरस कामगिरी करत पुन्हा एकदा ती स्पर्धा आपल्या नावावरती केली. म्हणजे ऑर्गनाइज संघ कुठेतरी आपला खेळ सातत्यपूर्व पार पाडत आपण जे ऑर्गनाइज केलेली स्पर्धा आपण जिंकावी ही एक त्यांच्याकडे लक्ष ठेवून त्या स्पर्धेकडे ते वळत गेले आणि ती स्पर्धा त्यांच्या नावावरती केली आहे. परंतु आजची जर आपण स्पर्धा पाहिली SD विनर ही स्पर्धा आपण पाहतोय सुरेंद्र स्मृती चषक 2025 आणि पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला 1 षटक समाप्तीनंतर 9 धावा स्कोर कार्डवरती डेंजरस संघाची इथे पाहायला मिळते. त्याचबरोबर जर आपण पाहिलं SD विनरची ही स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये SD विनर संघ ऑर्गनायझर संघ आज खेळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या स्पर्धेमध्ये विनर संघ सुद्धा पाहायला मिळेल का? SD विनर संघ ती कामगिरी त्यांच्याकडनं करताना पाहायला मिळेल का? त्यांचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. अथोनात मेहनत मात्र या स्पर्धेसाठी ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीला सॅल्यूट असेल. आजच्या दिवसामध्ये सलग 3 रात्री या स्पर्धेचं आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहणार आहोत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. पाहूया सुंदर असा फटका. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करत सुंदर असा फटका पाहायला मिळाला. चेंडूचा वेट केला गेला. शेवटच्या क्षणाला मात्र बॅट क्लोज केली गेली आणि चेंडूला कट केला गेला आणि हा चौकार इथे पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती इथे सुरुवात स्वागत समारंभ इथे गोलंदाजाचं केलं जातंय. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बिपिन यांचं इथे स्वागत समारंभ चालू केलाय. पहिल्या चेंडूवरती बिपिन यांनी चेंडू मात्र चांगला हाताळला गेला होता परंतु क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक ही मात्र कुठेतरी चौकार देऊन जाते. 4 धावा मोजाव्या लागल्या पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर पुढचा चेंडू जर आपण पाहिलं तर फलंदाजानं फक्त सॉफ्ट हँडने सिंगलसाठी हा ढकलला गेला चेंडू. जर इथे पाहिलं फलंदाजाचं मनोबल तर फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर एक आपण म्हणतात ना की सेन्सिबल क्रिकेट आणि त्याचबरोबर कॅल्क्युलेशन ऑफ द गेम ते मात्र खेळ करत असताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडू सिंगलसाठी खेळला गेला. पाहूया पुन्हा एकदा चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला रोखण्याचा प्रयत्न करतोय. जरूर रोखला गेलाय परंतु D1 मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव परिपूर्ण होते. धाव फलक जर आपण पाहिलं स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 15 धावा.
दुसरा षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. पाहूया पुन्हा एकदा तेच प्रयत्न पाहायला मिळत आहेत. तर चेंडूला फक्त दिशा दाखवली जाते. इथे जर आपण पाहिलं फलंदाज ज्या प्रमाणाची खेळी करतायत, ज्या चांगल्या चेंडूंना सन्मान दिले जात आहेत आणि खराब चेंडूला योग्य ती दिशा त्यांच्याकडनं दिली जाते आणि धावांच्या गतीला कुठेतरी वाढ दिला जातोय. कुठेही थांबवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा, परंतु इथे पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलं जातंय. चेंडूवरती यष्टीरक्षक स्वतः मात्र वेगाने गेले. तत्पूर्वी ही चोरीची एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक धाव परिपूर्ण होताना इथे धावफलक जर आपण पाहिलं, धावफलक 16 धावेवरती जाऊन पोहोचते. 17 धावा स्कोर कार्डवरती. थांबायचं जरा. चेंडूचा खेळ इथे जर आपण पाहिलं 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 17 धावा स्कोर कार्डवरती. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, लास्ट बॉल रिमाइंडिंग असेल या षटकातील. पाहूया दुसरे षटक मार्गस्थ आहे. जर पाहिलं हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळालं होतं. बॅटची एज जरूर होती आणि चेंडू मात्र सुटला गेला. इथे यष्टीरक्षकाच्या हातातनं नक्कीच थोडंसं नाराज असेल गोलंदाज, कारण की जेव्हा जेव्हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती चांगलं षटक हाताळत असतं आणि चांगले चेंडूंची गोलंदाजी मात्र करत असतो, तेव्हा तेव्हा जर क्षेत्ररक्षक वर्गाने त्याला साथ जर दिली तर त्याचा मनोबल हा थोडंसं कुठेतरी मोठा होत जातो आणि त्यांचं मनोबल मोठं करायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण हवं आहे. इथे जर पाहिलं षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला, धाव फलक जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवरती 18 धावा. 9ची सरासरी या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर विनंती असेल तिन्ही आपण पंच पाहतोय तिथे तिन्ही पंचांना निवेदन करेन की प्रत्येक संघाला आपण स्पीडअप करायला सांगा. षटक संपल्यानंतर कोणतीही टीम मीटिंग करू नका, कारण की आपण जर पाहिलं आजच्या या रात्रमध्ये अगोदरच आपण 1 तासाने पूर्णपणे लेट आहोत. म्हणून विनंती असेल प्रत्येक संघांना निवेदन असेल, पंच आपल्याला सांगेल, आम्ही सांगाल आणि त्याचबरोबर आयोजक सांगतील, इथपर्यंत आपण वाट पाहू नका. कारण की आपण जर या स्पर्धेला चांगलं सहकार्य केलं तर ही स्पर्धा सुद्धा सुंदररित्या पार पाडली जाणार आणि या स्पर्धेला सुद्धा 4 चांद लावण्यात झालं. आणि जाऊया तिसरं षटक मार्गस्थ होते. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल आपल्याला पाहायला मिळेल. राहुलचा विचार केला तर नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी रत्नदीप चषक आपण पाहिलं होतं, त्या चषकामध्ये सुद्धा सुंदर खेळ त्यांच्याकडं राहिला गेलं होतं, परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघाकडनं झालेल्या चुका त्या स्पर्धेतनं मात्र इनविसिबल संघाला मात्र बाहेर व्हावं लागलं. परंतु राहुल यांची कमालाची क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं आणि आज सुद्धा आपल्या संघासाठी खेळत असताना इथे जर पाहिलं कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण होताना मस्तकाला येतोय दस्तक, चेंडू जातोय सीमा पार, येतोय यजदी विनरचा हा दमदार चौकार. 4 धावा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. विनंती असेल प्रत्येक चेंडूवरती आपण टीम मीटिंग करू नका. चौकार आल्याबरोबर यस पंच निवेदन करा. आपल्याला खूप सारा वेळ वाया जातोय. उर्वरित आपण पूर्ण 1 तासाने मात्र मागे आहोत, ह्याची नोंद ठेवा प्रत्येक संघाने. प्रत्येक संघाचं चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी मात्र मोलाचं ठरेल आणि प्रत्येकाने चांगलं सहकार्य द्या. पाहूया पुढचा चेंडू राहुल यांचा. इथे जर पाहिलं चेंडू मात्र थोडासा लांब ठेवला गेला. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज मात्र येते आणि चेंडू सरळ बाहेर पाठवला जातोय. इथे जर पाहिलं तर अंडरम बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार या फटक्याला मात्र थारा नसणार आहे. विकेट. थँक्यू डीजे मास्टर. सुदीपजी चांदणे साहेब, आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. वीरेंद्र बॅटिंग मार्क वरती येत असताना राहुल आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळते. राहुल यांच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल. तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहूया तिसऱ्या षटकातील आपण 5वा चेंडू पाहतोय राहुल यांच्या गोलंदाजी ट्रॅक वरनं. पाहूया फलंदाज जर पाहिलं चेंडू ट्रॅक केला, चेंडूला मात्र पंच केला गेलाय, परंतु इथे धाव घेण्याची इथे जर प्रयत्न केलं फलंदाजाच्या माध्यमातून धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता आणि इथे धाव कंप्लीट होणार नाहीये. क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडल्याबरोबर अचूक फेकी केली गेली आणि इथे फलंदाजाला मात्र परतावं लागतंय. इथे सलामीची जोडी जी आपल्याला पाहायला मिळाली होती ती दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमधनं आता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही सलामी बॅटर डगआउटमध्ये आता सामन्याचा पूर्णपणे आनंद घेतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होईल, तो म्हणजे फलंदाज
आलोक न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू राहुल बॉलिंग ट्रॅकवरती. जर पाहिलं राहुल ह्यांचा चेंडू जर आपण पाहिला तर वीरेंद्र यांनी सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला इथे सिंगलसाठी खेळलं गेलं आणि हा सिंगल धाव परिपूर्ण केल्याबरोबरच तिसऱ्या षटकाची ही समाप्ती होते. 3 षटक म्हणजे 18 चेंडूंचा खेळ समाप्त आणि त्या 18 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावांचं फलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 27 धावा. इथे जर पाहिलं तर धावा खर्च केल्या जात आहेत 9. या षटकामध्ये 9 धावांचा खर्च जरूर झालाय. गोलंदाज आपण राहुलच्या माध्यमातून पाहिलं 2 चौका त्यांच्या गोलंदाजीमध्ये आलं, परंतु मागे काय घडलंय त्याचा विचार न करता पुढे काय आपल्याला करायचं आहे ह्याचा विचार करत असताना राहुलने जी गोलंदाजी हाताळली. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा जरूर मीने खर्च केल्यात, परंतु येणाऱ्या 3 चेंडूमध्ये त्याने 2 विकेट त्याचबरोबर 1 धाव खर्च केली. सुंदर गोलंदाजी राहुलची पाहायला मिळाली. पुढचा षटक बिपिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती इन टू द गॅप. चेंडू चाललाय सीमा रेखा पार येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू सो मच डीजे मास्टर, धन्यवाद. विनंती असेल आपण प्रत्येक चौकारानंतर टीम मीटिंग करू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. प्लीज विनंती करतोय. प्रत्येक स्पर्धा असतात आणि प्रत्येक स्पर्धा सक्सेस करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते सक्सेस करण्यासाठी जो सपोर्ट हवा असतो तो प्रत्येक संघाचा आणि प्रत्येक संघाने जो चांगला सपोर्ट दिला तर नक्कीच स्पर्धा खूपच सुंदररित्या पार पाडली जाते. आणि प्रत्येक संघाला तेच निवेदन असेल की आपण प्रत्येकाने चांगलं सहकार्य करा या स्पर्धेसाठी. पाहूया पुन्हा एकदा इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक मात्र येत आहेत वेगाने. 1 धाव परिपूर्ण होईल. धावफलकावरती ती धावा मोजली जाणार. धावफलक जाऊन पोहोचतोय 32. 32 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. पाहूया पुढचा चेंडू. गोलंदाज बिपिन आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा सुंदररित्या खेळला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षण तेवढेच दर्जेदार पाहायला मिळतंय. सुंदर क्षेत्ररक्षण. हा लचिक सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तर सुंदर असं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. चेंडू पकडल्याबरोबर ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण पाहिलं आणि सुंदर अशा चेंडूवरती जी सूर मारली गेली, चेंडूला रोखलं गेलं आणि चेंडू रोखल्याबरोबर अचूक फेकी पाहायला मिळाली. तर यस, टीव्ही अंपायरकडे हा निर्णय पोहोचवला जातोय. पंचांकडनं डिसिजन घेतलं जात आहे. टीव्ही अंपायरकडे हा रेफरल केलं गेलंय. पाहूया आपण तर नक्कीच पंचांचं सॉफ्ट डिसिजन आपल्याला पाहायला मिळते. धावचित बाद असं त्यांनी दिलं गेलंय. त्याचबरोबर इथे जर पाहिलं तर पंचांकडनं पुन्हा एकदा रेफरल केलं गेलंय. तर यस
इकडे फलंदाज मात्र बाद होईल आणि जो चौकारासाठी रिव्ह्यू घेतला होता तो चौकार नसणार आहे. सुंदर एफर्ट मात्र दिले गेले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि हा तर पाहूया न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना फलंदाज बाद झालाय. सुंदर फटका त्यांच्या बॅटमधनं पाहायला जरूर मिळालं, परंतु तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण नेत्रदीपक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर धावचीतची संधी निर्माण झाली आणि धावचीत बाद करण्यात यश प्राप्त झालं. पाहूया पुन्हा एकदा धावचीतची संधी निर्माण जरूर झाली होती, परंतु चेंडू हातात येणं थोडंसं कठीण झालं. धावफलक जर आपण पाहिलं धावफलक 1ने मात्र वाढ घेत असताना धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल 33 धावा इथे स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच SD विनरची ही स्पर्धा सुरेंद्र स्मृती चषक 2025 पहिली रात्र आपण पाहतोय. आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करतोय आणि जे या स्पर्धेच्या माध्यमातून पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचा भरपूर आनंद मात्र घेत आहेत घर बसल्या, तर प्रेक्षकांचं सुद्धा मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि त्याचबरोबर आपण ही स्पर्धा पाहतोय SD विनर स्पर्धा आपण पाहतोय आणि SD विनर सुरेंद्र स्मृती चषक 2025 दुसरा हा सामना आपण रंगतदार स्थितीमध्ये पाहतोय. एखादं जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात 9 अशा 3 षटकामध्ये धावांचं फलक आपण पाहिलं होतं. धाव फलक जाऊन पोचलं होतं 27 धावेवरती. त्यानंतर चौथं षटक मार्गस्थ झालं. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 1 धाव विकेट असा इथे मात्र खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आत आल्याबरोबरच सिंगल धावेसाठी हा चेंडू खेळला जातोय. सिंगल धाव परिपूर्ण झाल्याबरोबर धाव फलक जर आपण पाहिलं 4 षटकांची समाप्ती होते आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवरती, ते म्हणजे 34. 34 धावा इथे स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकामध्येही 9. त्यानंतर या चौथ्या षटकाचा विचार केला तर या चौथ्या षटकामध्ये आलेले आहेत 7 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी आणि नेक्स्ट मॅच असणार आहे षटक संपल्यानंतर 5वं षटक संपल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्ट करा. GNCC A आणि जय जोगनादेव आगवन वामिका स्टार ह्या 2 संघांना रिपोर्ट करायचा आहे. सॉरी विनर खेळवण्यात येणार आहे याची नोंद ठेवा. जो पहिला सामना आपण पाहिला शिवराज्य वेवूर हा संघ मात्र जिंकला गेला होता. तर शिवराज्य वेवूर संघ आपण इनिंग ब्रेकमध्ये सामना संपल्याबरोबर आपण या सामन्यातील विजेता संघाबरोबर आपला सामना खेळवला जाईल ह्याची नोंद ठेवा. तर पाहूया वाईट बॉल असं पंच दर्शवत आहेत. चेक थोडं क्रिएशन करतायत थोडं हॅलो माईक चेक थोडं क्रिएशन केलं जात आहे. लगातार 4 मॅच त्यानंतर मात्र क्वार्टरची निघणार. थोडं जे टाकण्यात आलं होतं ग्रुपवर ते चुकून टाकण्यात आलं होतं. आयोजकांनी मात्र सुधार केला आहे, कारण की त्यामुळे वेळ जातो. पुढची मॅच खेळवता 10 मिनटं 15 मिनटं निघून जातात. त्यामुळे तिसरी मॅच होणार आणि त्यानंतर मात्र चौथी आणि मग फ्री क्वार्टरची मॅच होईल, हे लक्षात घ्या. हा लचिक जाऊया. इथे फटका जर आपण पाहिला तर खराब शॉट सिलेक्शन मात्र केलं गेलं फलंदाजाच्या माध्यमातून. डेंजरस संघ कुठेतरी डेंजरस स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळते. इन्व्हिजिबल संघ कुठेतरी त्यांच्यावरती आक्रमण करताना दिसतोय आणि पूर्णपणे गोलंदाजीचा हा आक्रमण कुठेतरी डेंजरस संघाला धावसंख्येवरती कमीपणा आपल्याला पाहायला मिळते. इथे जर पाहिलं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभय न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. इन्स्टिट्यूट केलं जातं बॅटिंग मार्कवरती. इथे जर पाहिलं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. चेंडू हा चौकार दिशेने पाठवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचं, परंतु गोलंदाजाची तारीफ करेल तेवढी वेगळी असेल, कारण की गोलंदाजाने चेंडू 4 लेंथमध्ये हाताळला आणि त्याचबरोबर त्याने चेंडूमध्ये जो परिवर्तन केलं तोच फार महत्त्वाचं ठरतंय. जेव्हा आपण 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती येत असतो
तेव्हा तेव्हा आपल्याला 6 चेंडूंचा खेळ मात्र आपल्याला करायचा असतो. फलंदाजांना इथे चकमा द्यायचा असतो. फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न आपल्याकडनं करणं फार अत्यावश्यक असतं आपल्या संघासाठी आणि तेच गोलंदाज करतोय. इथे जर पाहिलं चेंडूमध्ये परिवर्तन करतोय, चेंडूंची गती कमी करतोय, चेंडूमध्ये गती दिली जाते, त्याचबरोबर चेंडू स्विंग केला जातोय आणि ते फलंदाजाला मात्र चकमा देण्यासाठी यशस्वी ठरतं आणि गोलंदाजाला मात्र फारसा फायदा होतोय आपल्या गोलंदाजीचा आणि पूर्ण संघाला सुद्धा होतोय. पाहूया इथे तर पाहिलं इकडे शॉट सिलेक्शन चांगलं आहे, चेंडू मात्र जातोय, मस्तकाला दस्तक देऊन येणार पुन्हा एकदा यजदी विनरचा दमदार चौकार, 4 धावा. सुंदर फटका पाहायला मिळाला आणि हा 4 धावा इथे मोजल्या जातील स्कोरकार्डमध्ये. स्कोरकार्ड जर आपण पाहिलं 40 धावा इथे धावफलकांवरती लावल्या जात आहेत. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिलं, चेंडूचा खेळ समाप्त होतोय, 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 बॉल रिमाइनिंग असतील इनिंग ब्रेक मधील. पाहूया पुढचा चेंडू. इथे जर पाहिलं चेंडू हा नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता, पॉईंटच्या रेंजमध्ये कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हा जास्त उंची घेतल्याबरोबर फलंदाजाला खेळणं थोडंसं कठीण झालं आणि तो चेंडू खेळला जरूर गेला, परंतु चेंडू हा जास्त हवेत खेळला गेला आणि अंडर बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार ह्या फटक्याला आपल्या थारा नसतात आणि फलंदाज इथे मात्र आपला विकेट गमावतोय. विकेट मात्र गमावलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग मार्कवरती येत असताना धावांचा विचार केला 40 धावा स्कोरकार्डवरती. त्याचबरोबर विकेट जर आपण पाहिले तर 6 विकेटचा लॉस झालाय आणि इथे जर आपण पाहिला 8वा बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. पाहूया गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. जर पाहिलं पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र यष्टीचीत बाद केला जाते. फलंदाज होईल बाद. इनिंग होते समाप्त आणि या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला तर 40 धावा स्कोरकार्डवरती आणि 41 धावांचं लक्ष इथे मात्र दिला जातोय. इथे जर पाहिलं डेंजरस संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना डेंजरस संघ कुठेतरी डेंजरस होताना दिसेल की काय, परंतु इकडे डेंजरस संघाला कुठेतरी रोखलं गेलं आणि डेंजरस संघ इथे इन्व्हिसिबल संघासमोर कुठेतरी 40 धावा धावफलकांवरती लावून 41 धावांचं इथे टार्गेट मात्र सेटअप करतोय. पुढचे 2 संघ यायचे जीएनसीसी आणि जय जोगनादेव आगमन. या टॉससाठी या. जीएनसीसी आगवण या टॉससाठी या लवकरात लवकर. तर जाऊया मॅच ऑन ठेवा मैदानाच्या आतमध्ये. या जीएनसीसी टॉस केल्या याच्यावर आगवण अजय. मॅच ऑन ठेवा मैदानाच्या आतमध्ये. जाऊया 41 धावांचा टार्गेट मात्र इथे सेटअप केला गेलाय डेंजरस संघाकडनं आणि इन्व्हिसिबल संघ. सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलामी बॅटर
सैबाज आणि अल्ताफ बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल वीरेंद्र. पहिले षटक हाताळत असताना वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या रिझममध्ये. चेक. सुधीर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. कॅमेरा येऊ द्या VIP डाईजवर. कॉल असेल GNCC पालघर संघाचा. काट आणि काट आलेला आहे. काय असा निर्णय डिस्कस करेंगे अभी पहला. डिस्कस करेंगे. कैसा लग रहा है यहाँ पे आकर इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे. हम लोग खेल चुके हैं पहला. इससे पहला सेमी में हारे थे हम लोग. तो बहुत अच्छा ग्राउंड है ये. लकी ग्राउंड भी है. तो बेस्ट लग रहेगा आपके लिए मैच होने. चलते कॉम्बॉक्स में. और टू कॉम्बॉक्स. थँक्यू प्रीतम दादा. आपण पाहतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. पाहूया तिसरा चेंडूही खेळला गेला. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे खतरेमध्ये होता आणि ही जोखीम भरी धाव घेतली गेली आणि त्याच्या इथे उत्तर मिळतोय पंचांकडनं की पंचांचा हात हा आकाशाकडे वळतोय आणि फलंदाजाला इथे इशारा दिला जातोय OUT. फलंदाज होतोय बाद. विकेट. पहिला विकेट इन्व्हिजिबल संघासाठी. थँक्यू डीजे मास्टर. 25 आणि 26 तारखेला होणारी स्पर्धा इनविजिबल चषक 2025 त्याचे ड्रॉ इथे टाकण्यात येत आहेत. उपस्थित जे कॅप्टन असतील त्यांनी या इथे ड्रॉ पाहायला. 3-4 जण आली तरी चालतील. उपस्थित कॅप्टनना विनंती आहे येऊन जा, ड्रॉ पाहून जा. बघा अनाउन्समेंट पुन्हा एकदा करतोय. 25 आणि 26 इनविजिबल चषक 2025 त्याचा ड्रॉ इथे टाकण्यात येतोय. तर उपस्थित टीमच्या कॅप्टनला 2-4 टीमचे कॅप्टन या जेणेकरून जे ड्रॉ टाकलेत ते मान्य होतील. व्हिडिओ देखील मला तर वाटते बनवला जाईल आणि व्हिडिओ तो ग्रुपवर टाकला जाईल. आउट टू कॉम्बॉक्स. तर जाऊया उपस्थित जे कर्णधार असतील त्यांनी नक्कीच किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांनी नक्कीच या. ड्रॉ टाकले जात आहेत. इनविजिबल प्रेझेंटची स्पर्धा असणार आहे. त्या स्पर्धेचं इथे ड्रॉ टाकला जातोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे जर आपण पाहिलं चौकार मात्र येतोय आणि या चौकारांना मात्र पहिला चेंडू पेस करत असताना 4 धावा इथे मोजावे लागल्यात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज खराब शॉट सिलेक्शन. चेंडू जातोय बाहेर. सरळ फलंदाजाला सुद्धा जावं लागेना आपल्या डगआउटकडे. इथे जर पाहिलं इकडे थाराण असणार आहे या फटक्याला. आणि अंडर बॉक्स क्रिकेट म्हटलं तर अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला चौकार प्रत्येक चेंडूवरती किंवा दुहेरी, सिंगल, डबल, टिबल अशा धावा मोजाव्या लागतात. परंतु षटकार जर आपण मानणार तर आपल्याला मैदानाचा ताबा सोडावा लागतो आणि आपला विकेट मात्र गमवावा लागतो. इकडे इन्व्हिजिबल संघ कुठेतरी आपल्या फलंदाजांकडून आक्रमकतेने खेळ करत असताना 2 विकेटचं नुकसान जरूर करून घेतलंय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला वीरेंद्र चांगली गोलंदाजी ट्रॅकवरनं करतोय. आपल्या चेंडूंचा खेळ इथे समाप्त केला वीरेंद्रने. 5 चेंडू आणि ते जर पाहिलं चेंडू मात्र खेळला जाईल आणि चेंडू हा D1 मध्ये जाताना पाहायला मिळतोय. एक धाव परिपूर्ण होईल. षटक क्रमांक पहिलंही समाप्त होईल आणि त्या पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचतोय 7 धावेवरती. पहिलं षटक 7 धावा स्कोर कार्डवरती. 2 विकेटचं लॉस. स्पीडअप करा. जाऊ स्पीडअप करा विनंती असेल. जास्त वेळ घेऊ नका. षटकांचा खेळ समाप्त झाला आणि त्या पहिल्या षटकांच्या खेळानंतर 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत आणि 2 विकेटचं लॉस इथे चाललंय डेंजरस संघाचं. पाहूया पुढचा षटक मार्गस्थ असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. अभय बॉलिंग ट्रॅकवरती यांना मात्र इन्स्टिट्यूट केलं जातंय दुसरं षटक घेऊन. पुन्हा एकदा क्रिएशन केलेलं आहे कारण की ऑर्गनायझर टीमने सांगितलंय पुढची मॅच या मॅचमधला विनर आणि
त्याचबरोबर शिवराज्य वेऊर असेल. जो टॉस झाला तो टॉस तोच राहणार. ती मॅच त्यानंतर होणार हे लक्षात घ्या, कारण की ग्रुपवर टाकलं होतं आणि इथे मात्र ऑर्गनायझर सांगतायत की पुढची मॅच या मॅचचा विनर आणि शिवराज्य वेऊर ही मॅच असेल. तर सुपर 8 साठी मात्र एक टीम काढली जाणार. या मॅच नंतर जी मॅच आपण पाहणार आहोत त्या मॅच मधील विजेता असेल तर सुपर 8 मध्ये जाईल, ह्याची नोंद ठेवा. थोडंसं आव्हान. हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो चिक. तर जाऊया. इथे जर आपण पाहिलं 3 चेंडूचा खेळ समाप्त केलाय गोलंदाजानं अभय आणि पुन्हा एकदा चेंडू थोडासा लांब होतं फलंदाजापासून. पॉईंटच्या रिझममध्ये कट करण्याचा प्रयत्न होतं. जोरदार फटका खेळणं फार महत्त्वाचं होतं. इथे जर पाहिलं तर तेवढ्या फटक्यामध्ये ताकद नव्हती की चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर जाईल. पुन्हा एकदा फील्डमध्ये परिवर्तन केले जाते डेंजरस संघाकडनं आणि अटॅकिंग फील्ड लावली जाते. फलंदाज ज्या नक्कीच पुन्हा एकदा चांगला फटका इथे पाहायला मिळाला होता, परंतु हा चेंडू हॅलो हॅलो इथे जर पाहिलं पुन्हा एकदा चेंडू कट केला जातोय. सिंगल धावेसाठी हा चेंडू खेळला जातोय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाणार आणि षटक क्रमांक दुसरं होते समाप्त. 2 षटकांची होते समाप्ती आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिलं 11 धावा इथे पाहायला मिळते. 5.50 ची सरासरी इथे गाठली जाते. इथे जर पाहिलं 41 धावांचा टार्गेट आहे. स्पीडअप ठेवा विनंती असेल. 41चं टार्गेट आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. इथे जर आपण पाहिलं 5 षटकांचे हे सामने आहेत आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये म्हणजे 18 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे इन्व्हिसिबल संघासाठी. हा लचिक हॅलो हॅलो चिक हॅलो चिक. इथे जर पाहिलं येणारे 18 चेंडू आणि ते 18 चेंडू मध्ये 30 धावेची आवश्यकता आहे. चेंडू ड्राय हो, चेंडू चाललाय पुन्हा एकदा कार्पेटला रोल करत पहिल्या चेंडू वरती स्वागत होतंय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती वीरेंद्र. पहिलं षटक वीरेंद्र यांचं नक्कीच चांगलं लेंथ मध्ये होतं. 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आपल्या पहिल्या षटकामध्ये आणि त्यांच्या पहिल्या षटकामध्ये एक चौकार जरूर आपण पाहिला होता. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती स्वागत समारंभ करतोय गोलंदाजाचं. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती. इथे तर पाहिलं पुन्हा एकदा चेंडू सिंगल झोन मध्ये हा खेळला जातोय. एक धाव परिपूर्ण केली जाणार. धाव फलक जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते म्हणजे 16 धावेवरती. नक्कीच प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 10 धावांची सरासरी मात्र गाठावी लागेल. इथे तर पाहिलं चेंडू खेळला गेला. धावचीची संधी निर्माण फेकी जरूर चालेल चांगली इथे पाहायला मिळतोय. फलंदाज पुन्हा एकदा धावचित बाद. त्याचबरोबर पंच मात्र दर्शवतायत नो स्कोर, परंतु इथे धावचित बाद झालाय फलंदाज. विकेटचं नुकसान होताना इथे पाहायला मिळतोय. फलंदाज इन्व्हिसिबल संघाकडनं धावांची गती वाढते त्याचबरोबर इकडे विकेटची गती तेवढीच वाढली जाते. धावांच्या गतीला वेग दिला जातोय आणि त्या धावांच्या गतीला वेग देत असताना आपल्या विकेटच्या गतीला सुद्धा वेग दिला जातोय. पाहूया न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल आपल्याला येताना पाहायला मिळतील आणि राहुलकडे आता मात्र खूप साऱ्या नजरा असतील, कारण की यावेळी जर आपण पाहिलं यंग टॅलेंट आहे आणि चांगली कामगिरी आपल्या संघासाठी सातत्यपूर्व पार पाडत असतो. फलंदाजी गोलंदाजी त्याचबरोबर सुपर क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतं, परंतु यावेळी फलंदाजी चांगली करावी लागेल. आपला संघ कुठेतरी अडचणीत पोहोचलाय. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 16 धावेवरती. हा इकडे जर पाहिला पॉईंटच्या रिझममध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करत टाटा बाय बाय खतम खल्लास येतोय दमदार पुन्हा एकदा SD विनरचा चौकार 4 धावा. तर नक्कीच हा चेंडू जर आपण पाहिला तर राहुलसाठी हा प्रश्न विचारलेला चेंडू होता. राहुलला प्रश्न विचारला या चेंडूवरती हा चेंडू तुझ्यासाठी आहे आणि हा चेंडूवरती किती धावा तू मोजणार. तर राहुल सांगतो मी 4 धावा मोजणार आणि हा क्षेत्ररक्षकाला बीट करणारा चेंडू चाललाय सीमा पार येतोय 4 धावा. धावफलक जर आपण पाहिलं तर सजवलं जातोय 20 धावसंख्येने. 20 धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचतायत. येणाऱ्या चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे येणारे 14 चेंडू सामन्याचं समीकरण. येणारे 14 चेंडू आणि त्या 14 चेंडूवरती बनवायचे 21 धावा. 14 चेंडू 21 धावा असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. कोण जिंकणार आणि कोण हरणार या स्पर्धेमधील आपण आकर्षक पारितोषिक पाहतोय आणि ते आकर्षक पारितोषिक आपल्या नावावरती कोण करणार ह्याच्यासाठी मात्र हा थरार मात्र रंगला जातोय. आजच्या रात्रमध्ये बोईसर विभागामधील ही स्पर्धा आपण पाहतोय. SD विनरच्या
प्रेझेंट ही स्पर्धा मात्र ऑर्गनाईज केली जाते. सुरेंद्र स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेमध्ये जुळले गेलेले प्रत्येक प्रेक्षक मायबाप वर्ग त्यांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा कट केला गेला. धावचीची संधी निर्माण, फलंदाज बाद होण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु चेंडू हातामध्ये राहिला गेलेला नाहीये आणि धाव मात्र कंप्लीट होते चोरीची. आणि इथे चोरीची एक धाव कंप्लीट केली जाणार. धावफलक 1 ने मात्र वाढ घेते. धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. इथे जर पाहिलं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 22 धावा. येणारे 12 चेंडू आणि त्या 12 चेंडू वरती बनवायचे आहेत 19 धावा. स्पीडअप करा, स्पीडअप करा. विनंती असेल डेंजरस संघ. थँक्यू सो मच. न्यू गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल. नावात विशाल जरूर आहे, परंतु आपल्या गोलंदाजीमध्ये विशालची कामगिरी तेवढीच विशाल करावी लागेल. आणि आपल्या संघाला 12 चेंडू आणि ते बनवायचे आहेत समोरच्या संघाला, म्हणजे इन्व्हिजिबल संघाला बनवायचे आहेत 19 धावा. आणि आलेला पहिला चेंडू विशालचा. इथे जर पाहिलं फलंदाज शॉर्ट सिलेक्शन खराब करतोय आणि इथे फटका जर आपण पाहिला तर खराब खेळला गेलाय. आपला विकेट मात्र गमावला जातोय. जसं धावांची गती वाढते तसं इन्व्हिजिबल संघाकडून तरी खराब परिस्थितीमध्ये जातो आणि खराब शॉट सिलेक्शन करतोय आणि त्याचबरोबर आपला विकेट ही गमावतोय. इथे जर पाहिलं विकेट गमावला गेलाय. विकेटचा विचार केला तर विकेट हे मात्र तर 4 विकेट मात्र इन्व्हिजिबल संघाने मात्र गमावल्यात आणि डेंजरस संघाने मात्र 7 विकेट गमावलेले आहेत. पाहूया येणारे चेंडू म्हणजे 11 चेंडू मध्ये बनवायचे आहेत आता 19 धावा. न्यू बॅटर शब्बीर आपल्याला बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतील. इन्व्हिजिबल संघाकडनं ही जोडी मात्र कुठेतरी चांगलं काम करावं लागेल आणि जबाबदारी घ्यावी लागेल या सामन्यासाठी. इथे जर पाहिलं पंच दर्शवतायत नो बॉल. इट इज अ नो बॉल. त्याचबरोबर गिफ्ट मध्ये 4 धावा मिळतील आणि ते मिळतीलच, कारण की या 5 धावा इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. आणि या 5 धावेने थोडासा जो ओझा होता, धावांचा जो ओझं होतं ते ओझं कुठेतरी हलकं होतंय आणि थोडासा जो प्रेशर क्रिएट केला गेला होता डेंजरस संघाकडनं, तो डेंजरस संघाकडनं आता तो प्रेशर निर्माण केला होता तो प्रेशर कमी करतोय फलंदाज. दोन्ही फलंदाज थोडंसं प्रेशर कमी करतोय. आणि इथे जर पाहिलं धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचतोय 27 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत आणि आता सामन्याचं चित्र कुठेतरी विचित्र होताना दिसतंय. इथे जर पाहिलं पुन्हा एकदा इन टू द गॅप चेंडू चाललाय कार्पेटला रोल करत येतोय पुन्हा एकदा धमदार चौकार. थँक्यू सो मच, धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं शब्बीर आल्याबरोबरच बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं आणि एक संघाला आधार देणारा हा 2 चौकार पाहायला मिळाले आणि संघाचं ओझं कुठेतरी कमी केलंय आणि फलंदाजांवरचं जो प्रेशर होता तो कमी केलाय. आता प्रेशर मध्ये टाकलाय गोलंदाजाला. गोलंदाज विशाल इथे धावांची गती मात्र विशाल करतोय. इकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण, पंचांकडे क्राउट केला जातोय. परंतु इथे जर पाहिलं यस सॉफ्ट डिसिजन मात्र नोट आउट असणार आहे आणि थर्ड अंपायरकडे रेफरल केलंय धावचीच्या स्वरूपाची. इथे जर पाहिलं आपण थर्ड अंपायरकडे रेफरल केलं गेलंय. स्क्रीन मध्ये आपण पाहिलं जाईल.
तर यस इथे नोटआउट मात्र दर्शवला जातोय. पाहूया पुन्हा एकदा राहुल कडनं कट करण्याचा प्रयत्न, चेंडूला सॉफ्ट हँडने सिंगलसाठी ढकलण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं चेंडू जर आपण पाहतोय निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ समाप्त होतोय. तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. विशालच्या गोलंदाजीमधनं येणाऱ्या 8 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. 8 बॉल 9 धावेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलरेडी स्क्रीनवरती सुद्धा आपण पाहू शकाल या स्पर्धेचं पूर्ण लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण करतोय. पाहूया चेंडू हाताळला जाणार आणि चेंडू कट केला जातो राहुलच्या माध्यमातून. बॅटची एज येते. चेंडू मात्र गलीच्या रिजनमध्ये ट्रॅव्हल होते. सिंगल धाव परिपूर्ण केली आणि सिंगल धाव परिपूर्ण होते. तर सरळी ग्रामपंचायतीचे सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आनंदजी धोडी साहेब यांचं नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलं आणि बहुमूल्य वेळ काढत आपण इथपर्यंत आलात आणि आपण या स्पर्धेचं 4 छान लावण्याचं काम केलं गेलंय. आपलं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र विराजमान व्हायचं आहे आणि या स्पर्धेचं मात्र मनमुरादाने मात्र आनंद घ्यायचा आहे. जाऊया मॅचकडे. धावफलक जर आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचतोय स्कोरकार्डवरती 37 धावा स्कोरकार्डवरती. सामन्याचं समीकरण 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूमध्ये 4 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 4 धावा आणि विनंती असेल स्पीडअप ठेवा सामन्यामध्ये. आणि प्रत्येक संघाने निवेदन आहे. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू दिला जाणार. रिव्ह्यू आपला तर रिव्ह्यू संपलेला आहे. डेंजरस संघ आपला. पंच रिव्ह्यू मागत असेल तर रिव्ह्यू संपलेला आहे ह्याची नोंद घ्या. अंपायर सचिन जो डिसिजन दिला असेल तो मान्य करा आणि मॅच ऑन करा. चला चौकार दिलाय, चौकार मान्य करा. पंचाचा निर्णय अंतिम असेल. आर्ग्युमेंट्स नाही करत राहायचं आहे ही विनंती आहे. चला मॅच ऑन करा. 6 मध्ये 4 पाहिजेत. मेगा स्क्रीन पर पाला मिलता है. डेंजरस. चलिए मैच ऑन कीजिए. देखिए अंपायर का सम्मान करना मतलब क्रिकेट, नियमों का पालन करना मतलब क्रिकेट. आप देख सकते हैं कहीं भी जाओ थोड़ा बहुत ऊपर नीचे हो जाता है कारण की ते देखील माणूसच आहे. माणसाकडून थोडी चुकी होते आणि इकडे कंप्लीट चौकार आहे. 4 धाव मिळेल. 6-4 ची गरज. तर जाऊया गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज 6 चेंडूचा खेळ त्यांच्या अंगावरती जबाबदारी दिली जाते. अंजन बॉलिंग ट्रॅकवरती 6 चेंडूमध्ये 4 धावा डिफेन्स करायचे आहेत. पाहूया नक्कीच सुपर मॅच इथे पाहायला मिळतोय. पुलटा चेंडू आणि त्या चेंडूवरती राहुलने सिंगलसाठी हा चेंडू खेळला गेला. नक्कीच एक संधी निर्माण झाली होती फलंदाज राहुलसाठी. हा चौकार जरी ह्या चेंडूवरती चौकार नोंदवण्याचा प्रयत्न जरूर केला असता तर नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या. परंतु इथे जर पाहिलं सेन्सिबल क्रिकेट आणि इथे जर पाहिलं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू जातोय निर्धाव. आता जर पाहिलं समीकरण 4 चेंडू 3 धावा असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. इथे जर पाहिलं तर 4 विकेट जरूर गमावल्यात आणि डेंजरस संघाचे 7 विकेट. जरी 2 धावा बनवल्या तरी सामना आपण जिंकू शकतो. इन्व्हिजिबल संघ विदाउट लॉस ऑफ विकेट आपण जिंकू शकतो हा सामना. पाहूया जर पाहिलं पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू ताललाय वेगाने. चेंडूच्या खाली येतोय. क्षेत्ररक्षक फेकी जरूर केली आहे. चेंडू रोखल्याबरोबर सिंगल धाव परिपूर्ण होईल. 2 धावेची आवश्यकता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. पाहूया येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 2 धावा डिफेन्स केल्या जाणार का ह्याच्यावरती लक्ष असेल. आणि आमचे लाडके प्रेक्षक मायबाप वर्ग सुद्धा या स्पर्धेचं पूर्णपणे आनंद लुटण्यासाठी या मैदानापर्यंत पोहोचल्यात. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमच्या समवेत जोडले गेलेले आमचे साथी कॉमेंटेटर आपण पाहू शकाल प्रीतम दादा आहेत आणि त्याचबरोबर आपण गोळगण्याचे धनी उत्कर्जी पाटील यांना सुद्धा पाहू शकाल. कमी वयात जास्त प्रगतीचा मार्ग त्यांनी शोधला गेला. आणि त्याचबरोबर प्रीतम दादा यांना सुद्धा आपण पाहतोय. आपण अनेक वर्ष त्यांचं समालोचक ऐकत आलेत आणि त्यांच्या समालोचनाने मात्र आज आपण इथपर्यंत पोहोचतोय आणि चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आजच्या रात्रामध्ये पाहूया इथे जर सुंदर फटका पाहायला मिळाला आणि चौकारने हा सामना मात्र जिंकला जातोय. इन्व्हिजिबल संघ नेक्स्ट मॅच आपण लगेचच टॉससाठी यायचंय.
शिवराज वेऊर संघ आणि त्यांचाच प्रतिस्पर्धी संघ इन्व्हिजिबल संघ आपल्या समवेत जोडले जाणार टॉस साठी. प्रीतम आणि दादा जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच कोण असेल कळवा जरा. शब्बीर, शब्बीर आ जाइए मैन ऑफ द मैच के लिए और कैप्टन भी आ जाइए. 4 चौकार खेचलेले आहेत. शब्बीर, शब्बीर आ जाइए और मैन ऑफ द मैच के लिए शब्बीर और टॉस के लिए कैप्टन. आणि यस गावचे प्रथम नागरिक ग्रामपंचायत सरावली सरपंच साहेब आनंदजी धोडी इथे उपस्थित आहेत आणि आनंदजी धोडी साहेबांचं अतोचित स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. दिलीप चव्हाण यांना मी विनंती करेल या आपण आपले शुभ हस्ते सरपंच साहेबांचं स्वागत केलं जात आहे. डेंजरस टीम के कैप्टन से भी विनती आ जाइए. आनंदजी धोडी साहेबांचं अतोचित स्वागत केलं जात आहे. दिलीप च्या शुभ हस्ते माईची उबदार